हे घे, आज जरा जास्तच खा आणि चांगलं दूध द्यायचं तुला. नाही दिलंस ना तर मी हाय आणि तू हायस, कळलं? चला मी आलेच. शीतल, उठ की बेटा, आज कॉलेजला जायचंय ना तुला? हे शीतल, उठ की. मेरे को नहीं जाना किधर, मैं इधर ही रहूंगा. शीतल दीदी, तुम बताओ नहीं ने. गप गप. शीतल, तुझं माहेर पण या घरात करायचं काही भाग्य आम्हाला नव्हतं. आई अगं, असं का ग बोलतीस? तुमचं आमचं कशाला करतेस? जिथं तुम्ही तिथंच माझं घर आहे. शीतल, खरंच माफ कर आम्हाला बाळा. अगं अजिंक्य जाणार होते, त्यात त्यांना विक्रमच्या जाण्याचा धक्का बसलेला. त्यांना जाताना अजून टेन्शन येऊ नये म्हणून मी कुणाला काय सांगितलं नाही. पण खरंच आज माझं जावं हित असताना तर
त्याने हे काय होऊच दिलं नसतं असं मला लय वाटतं बघ. नाना, माफ कर म्हणून परकी करताय मला. जसा तुमचा जावई आहे तशी ही लेक बी तुमचीच आहे. मी अजिंक्यांना वचन दिले दोन्ही घरांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडीन म्हणून. मग काय बी होती आणि कोणी बी किती बी अडचणी आणू दे, ही शितली माग सरणार नाही. चला. मुझे नहीं रहना यहाँ. ये अपना घर थोड़ी है. ध्रुव बाळा, आता हेच आपलं घर. थोडे दिवस आपण इथंच राहायचं. मुझे नहीं रहना. मैं जा रहा हूँ. ध्रुवा, आता का बसतोस का? कधी एक फटका. सुमन, अगं त्याच्यावर कशाला चिडतेस? त्याचं काय चुकलंय? लहान पोरग येते, त्याला काय कळते? असू दे. चला, तुम्ही सामान लावायला घ्या. आई, आई अगं, माझा तर विश्वासच बसत नाही. त्या घराची एवढी सवय झालती, माझा तर आता दुसरीकडे कुठं जीव लागणारच नाही बाई. होईल, इथली बी सवय होईल. हो, पण आपलं घर ते आपलं असतंय, आपलं हक्काचं घर. वहिनी, आता ह्या घडीला खर तर नानांना सगळ्यात जास्त त्रास झालाय. स्वतःच्या हातानं लिपल्याला घर सोडून आल्यात ते. अहो, पण मी म्हणते कशाला सोडायचं? आम्ही आमचं दागिनं द्यायला तयार झालोच होतो की. काय तर करून जप्ती टाळता आली नसती होय. आई अगं, असं काय करता आलं असतं तर नानाने केलंच असतं की. अहो, बोला की आता तुम्ही. दुसरा काहीच पर्याय नव्हता का? अगं, मी सगळा विचार केला, पण काहीच पर्याय नव्हता ग. नाना,
आपण आपली अर्धी जमीन विकली असती तर सगळं कर्ज फिटलं असतं. नाही नाही, जमिनीचा सौदा करणं माझ्या बाप जन्मात जमणार नाही. अहो म्हणजे त्यांना असं म्हणायचंय निदान त्यांना घर तरी वाचलं असतं. अगं घराचं काय घेऊन बसलाय? आधी कुठं घर होत? ही जमीन आहे म्हणून घर उभं करू शकलो. आणि आता पण तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली ना, तुम्ही सगळे जर माझ्या बरोबर असाल ना, तर असे 10 घरं उभी करीन मी. पण जमिनीचं तसं नाही. जमिनी एकदा गेली की गेली. अहो पण थोडी तर जमीन विकली असती की. अगं घर आणि जमीन दोन्ही बी घाण होत. काय करणार होतो आपण? तुम्ही सगळेच असं का करताय? तुम्हाला कळत नाही. अगं ती जमीन म्हणजे माझी आई आहे. आई माझ्या आई बापाच्या घामानं ती जमीन पिकत होती. ती जमीन आहे म्हणून सगळं आहे. ती जमीन आहे म्हणून आज पावतर कुणी उपाशी झोपलं नाही या घरात. ती जमीन आहे म्हणून कुणाचं घर होतं त्याचं चांगलं घर बांधू शकलो आपण. अरे असं काय करताय? अरे हाडाचं शेतकरी आहोत आपण. उद्या तशीच वेळ आली ना तर रानात कोपट बांधून राहू आपण. दिवस रात्र कष्ट करू, पण जमिनी कायचं नाव काढू नका. ते पाप माझ्याकडून होणार नाही. ना बरोबर आहे तुमचं. आपल्याकडे काय नसलं ना तरी जमीन आहे आपली. आता दुप्पट कष्ट करू, दुबार पेरणी घेऊ, पण जमिनीवर नाही घाला येऊन द्यायचा. अहो चुकलंच माझं. अहो मला काही सुधरना बघा काय बोलावं ते, म्हणून मी असं काय बाय बोलत बसते. आई नाना, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुमचं अर्ध निम्म आयुष्य त्या घरात गेलंय. त्या घराशी असलेली नाळ तुटताना त्रास तर होणारच की. तुम्हाला काय, मला बी तेवढाच त्रास होतोय. पण म्हणून सारखी तेच गोष्ट बोलून काय उपयोग होणार आहे का? चितले, तुझा जन्म झाला आणि घरात भरभराट झाली. आई म्हणायची पुरीच्या पायानं लक्ष्मी आली. लग्न होऊन तू घर सोडून गेली, घर पण गेलं. जिजू काका, अरे असं का बोलतोयस तू? मी कुठं नाही गेले, मी इथंच आहे.
घरच्या सगळ्यांबरोबर. वैशितले तू होतीस त्यावर सगळं नीट चाललं होतं बघ. नीलम काकी, जितू काका, माझ्या येण्यानं किंवा माझ्या जन्मामुळे काय झालंय मला खरंच नाही माहित. पण माझा जन्म झाला आणि अख्ख्या घराला आनंद झाला. माझ्या जन्माच्या आधीपासूनच तुम्ही सगळेजण कष्ट करत होता आणि त्याच कष्टातनं मिळालेला आनंद मला माझा जन्म झाला त्यामुळं घेता आलं. अजून काहीच नाही. लाख मोलाचं बोललीस पोरी. नाना, तुम्ही सगळे कष्ट करत होता म्हणून घराची भरभराट झाली. नाना, तुम्हाला माहितीये आमच्या जीजी म्हणतात पोरी कष्ट करत राहायचं, सगळ्यांना आपल्या कष्टानंच उत्तर द्यायचं. मग एक दिस असा येतो की नशीब बी आपल्या कष्टांसमोर गुडघं टेकतं. नाना, जितू काका, तुम्ही सगळ्यांनी मला शिकवलंय ना एकत्र राहायचं, मनात काय बी ठेवायचं नाही. मग शीतल, जितू काका, डोळं पुस बघ. जितू काका, तुला आठवते माग तुला हरभरा घ्यायचा होता आणि तू तो लावलाच की, लई कष्ट केलंस, पण रोग लागला आणि हाती काहीच पीक लागलं नाही. पण म्हणून तू थांबलास का? कष्ट करत राहिलास ना. होय. घराचं बी तसंच आहे. आपण सगळीजण एकत्र मिळून कष्ट करू, घाम गाळू आणि आपल्या स्वतःचं घर अजून चांगलं करायचं. आणि हा, परत जर कोण काय म्हणलं ना शिकली गेली म्हणून, तर बघा नाही पोरी, आता तुला कुणी बी काय बी म्हणणार नाही. नाना, लग्न झालं असलं तरी आधी मी या घराची लेक आहे. या घराचे सुख दुःख सगळ्याची जबाबदारी माझी आहे. मी बी हातभार लावली. मैं भी घर बनाने में मदद करूंगा.